कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। एकूणच पाणी टंचाईमुळे पनवेलमधील बांधकाम क्षेत्र अडचणीत आले असून प्रशासनाने योग्य तो समतोल साधत निर्णय घेण्याची गरज आता व्यक्त होतीये। रत्नागिरी पोस्ट विभागाने नवीन खाते उघडण्यात उल्लेखनीय कामगिरी करत गोवा विभागात आपला ठसा उमटवला। रत्नागिरी विभागात एकूण 2,34,940 नवीन खाती उघडण्यात आल्याची माहिती डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली आहे। सन 2023-24 या वर्षात 1,31,996 तर 24-25 मध्ये 1,45,903 नवीन खाती उघडण्यात आली होती। मात्र सरत्या वर्षात ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढली असून खात्यांची संख्या दुप्पट झाल्याचे दिसून येत आहे। मार्च 2025 अखेरीस रत्नागिरी विभागात 10,37,712 खाती सुरू होती, तर मार्च 2026 अखेरीस हा आकडा वाढून 11,82,229 इतका झाला आहे। पोस्ट खात्यावरील नागरिकांचा वाढता विश्वास आणि विविध योजनांना मिळणारा प्रतिसाद यामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले। तसेच नागरिकांनी पोस्ट खात्याच्या विविध सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे। नमस्कार। रत्नागिरी डाक विभागाने गेल्या आर्थिक वर्षामध्ये 2025-26 मध्ये सर्व क्षेत्रामध्ये अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे। मागील आर्थिक वर्षामध्ये रत्नागिरी विभागातून एकूण 2,34,940 इतके नवीन खाती ओपन झालेले असून टोटल लाईव्ह अकाउंट हे 12,82,229 इतकी झालेली आहे। त्याचप्रमाणे PLRPला एका दिवसामध्ये 1.33 कोटी इतकी भरीव कामगिरी रत्नागिरी डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेली आहे। तसेच रत्नागिरी डाक विभागाचा प्राईम बिझनेस जो पार्सल आणि स्पीड पोस्ट आहे त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून 2,95,00,000 इतका महसूल रत्नागिरी पोस्ट ऑफिसने मिळवलेला आहे। तसेच इंटरनॅशनल मेल 214 पार्सल्स हे वेगवेगळ्या देशामध्ये रत्नागिरी विभागाच्या प्रत्येक ब्रांच ऑफिस आणि सब ऑफिसमधून गेलेले आहेत। इतकेच नाही तर रत्नागिरी विभाग हा आधार सेंटर्स म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम करतो। टोटल 53 आधार सेंटर्समधून आपण 488 कॅम्प्स आधार कॅम्प्स राबवलेले होते आणि 10,502 विद्यार्थ्यांचे मोफत अपडेशन रत्नागिरी डाक विभागातील कर्मचाऱ्यांनी मागील आर्थिक वर्षामध्ये केलेलं आहे। माझं आव्हान आहे की आधारच्या ज्या सर्व प्रकारच्या सुविधा रत्नागिरी विभागातील पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत त्या रत्नागिरीतील सर्व नागरिकांनी त्याचा या ठिकाणी लाभ घ्यावा। याबरोबरच सध्या आंबा उत्पादकांचा जो विषय आहे की ग्राहक मिळवणं, तर फार्मर टू कस्टमर अशी एक कल्पना रत्नागिरी डाक विभागाने एक वेगळी कल्पना राबवलेली आहे आणि त्यातून आम्ही गेल्या वर्षी जवळजवळ 2,000 डझन आणि यावर्षी आमचा तितकाच आंबा हा पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील पोस्टाच्या ग्राहकांना पाठवण्याचा मानस आहे आणि त्यासाठी आम्हाला आंबा बागायतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे। संगमेश्वर चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात म्हणजे कुर्दुंडा किंवा या ठिकाणी जे पार्सल्स आम्ही अमेरिका किंवा UK या देशामध्ये पाठवले होते ते 4 दिवसामध्ये इथून म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातून अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी 4 ते 5 दिवसामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे मला वाटतं की पूर्वीपेक्षा आता अधिक जलद आणि कमी दरामध्ये पोस्ट ऑफिसचे पार्सल्स हे वेगवेगळ्या देशामध्ये जातात। त्यामुळे इंटरनॅशनल मेल याला आम्हाला भरघोस प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे।